आपण चालू करूयात. मी तुम्हाला त्याच्यावरती खाली आणि हा जो मुलीचा फोटो आहे हा AI ने केलेला आहे. AI म्हणजे टेक्नॉलॉजी आहे. ही जी मुलगी आहे जगात कुठंच नाहीये, फक्त ते AI ने बनवलं. व्हॉट्सअपला एक प्रकारे AI म्हणून त्याच्यामध्ये बनवलेलं आहे. म्हणजे आपण कुठल्याही मुलीची विटंबना वगैरे करत नाहीये. अशी मुलगी जगात कुठेच नाहीये. असं तर ते अपवाद असेल तर पाणी टाकावी त्याच्यावरती. फेक फेक पाणी असं फेक. तर एखादी मुलगी चालत जाताना शाळेला कॉलेजला काही मुलं लक्षात येतात तिच्यावरती, कुठे कामाला जातील तर तिला प्रपोज करणे वगैरे बऱ्याच गोष्टी होतात. तर त्यावेळेस कोणीतरी मुलाला ती नाही म्हटली मला तुझ्यासोबत काही संबंध ठेवायचे नाही, तर तो मुलगा एखाद्या पाण्याच्या बॉटलमध्ये ऍसिड मिळतं. ऍसिड घेतल्यानंतर ते ऍसिड त्या मुलीच्या तोंडावर फेकलं जातं. ह्या मुलीच्या तोंडावरती ऍसिड फेकल्यानंतर तिला कधीच कळणार नाही की पाणी आपण ऍसिड त्यावेळेस जायला लागतं. त्यावेळेस मी मुद्दा आहे की लोकांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अनेक असे विषय झालेले आहेत की त्याच्यामध्ये कोणी लोक उतरत नाही, तर लोकांनी उतरलंच पाहिजे. पण आपण प्रशासनाकडे जातो, सरकारकडे जातो, आपले जे रक्षक आहे त्यांच्याकडे जातो. इथं तुम्ही बघू शकता एक पोस्टर लावलेलं आहे, ते आपले रक्षक आहेत. आपण त्यांच्याकडे जातो की सर आम्हाला मदत करा, एक मुलगी जळतीये, एका मुलीच्या अंगावरती पेट्रोल टाकलंय, ऍसिड टाकलंय. पण ते म्हणतात की आमच्याकडे कोणी तक्रारच नाही दिली, आम्ही काही करू नाही शकत. पण तुम्ही सरकारी लोकांकडे नेते मंडळींकडे जाता, मग इथं एक नेते मंडळीचं एक पोस्टर लावलेलं आहे, प्रशासनाचं पोस्टर लावलेलं आहे. प्रशासन चक्क हात झटकतं आणि त्या मुलगी जागेवरती मरते पण तिला मदत नाही. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की तुम्ही एकमेकांची ताकद आहे, तुम्ही एकमेकांची मदत आहे, तुम्ही एकमेकांना मदत करायची. आणि हे का होतंय, याच्या होण्याचं कारण असं आहे की माणसाची मानसिकता बदललेली आहे. वाईट विचार बदलले, वाईट विचार आलेले, हिंसक विचार माणसाला झालेले. आणि हे जे हिंसक विचार आहेत ह्याला संपवण्यासाठी, कारण तुम्हाला मदत करणारे तुम्हीच आहे फक्त, एवढं लक्षात ठेवा. आपण अनेक जागी मदतीसाठी जातो, काही काही लोकांना कडून अनुभव आहे. समजा कुठेही मदत करायला साहेब आमची तक्रार घ्या वगैरे वगैरे, त्यांना कोणी सांगितलं पैसे दिले, ती तक्रार घेतली जात नाही. पण तुम्ही एक उपाय याच्यावरती करू शकता की आपले जे मुलं बाळ आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना आदर करायला शिकवा मुलींबद्दल. म्हणजे हे जे वाईट विचार त्यांच्या मनामध्ये येतात, हिंसक विचार मनामध्ये येतात, ते विचार येणार नाही. म्हणजे आपलं रक्षक आपणच काय आहे. कारण एखाद्या मुलाला हिची मुलगी आहे समोर, कुठली पण मुलगी, तिची इज्जत करायची, तिचा आदर करायचा. हे जर त्या आईने त्याच्यावरती संस्कार केले तर शक्यतो असं काय घडत नाही. पण जर असं जर कुठं झालं तर तुम्ही एकत्र राहावे ही आमची मागणीच आहे. आणि आपण आपल्याला मुक्ती पाहिजे अत्याचारापासून, हिंसाचारापासून. तर ती मुक्ती कशी मिळणार, तर ती मुक्ती आंदोलनामुळे मिळते. आता कलकत्तामध्ये जे प्रकरण घडलं त्याच्यामध्ये खूप डॉक्टरांनी आंदोलन केलं आणि ती नोंद सुप्रीम कोर्टाने घेतली. आणि ते पटल आता ते प्रकरण सुप्रीम कोर्टाकडे. तसंच त्याच्यानंतर नागरिक किंवा पुरुषांचे विचार असतात. म्हणजे पुरुषांना मी दोष नाही देत, काही पुरुषांचे विचार असतात. असं म्हणूयात की त्या मुलीने शॉर्ट कपडे घातले, ते आमची भावना उत्तेजित होते. पण बदलापूरमध्ये 2 चिमुकल्यांवरती बलात्कार झाला, अत्याचार झाला. त्याच्याबद्दल ते पुरुष काय बोलणार की लहान मुलींनी छोटे कपडे घातले होते. त्याचा या गोष्टींचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि अशा ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या न घडण्यासाठी हे जे वाईट विचार जे आहेत, हे एक माणूस नाही, हे एक विचार आहे. आपण माणसाला मारू शकतो. लोक म्हणतात की बलात्काराला फाशी द्या, पण फाशी का नको किंवा का हवी. बलात्कार केला आणि बलात्कारानंतर त्याला फाशी मिळाली, तर बलात्कारानंतर त्या मुलीला मारू शकतो, त्याला खून करू शकतो, तर त्या मुलीचा जीव वाचतो. त्याच्यामुळे बलात्काराला फाशीची शिक्षा नाही असं मला वाटतं. पण तुम्ही म्हटलं की बलात्काराला फाशी शिक्षा आहे, त्या मुलीचा जीव जाण्याची शक्यता आहे. तो विचार करा की बलात्काराला फाशी आहे आणि खूनला पण फाशी, आपण तिला मारून टाकू, त्याच्यामुळे फाशी नसतो. बलात्कार आणि खून केल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा मिळणं हे गरजेचंच आहे. आणि लोक का भांडतात, कारण फाईन कोर्ट केल्यानंतर पण काही काही लोकांना जामीनवरती येतात, बाहेर परत अपराध करतात. तर काही मंडळ असतील, कार्यकर्ते असतील, समजा रात्री एखादी मुलगी कामावरून आली तर तुमचं काम आहे तिचं संरक्षण करणं. कारण त्यावेळेस तुम्ही पोलिसांना जरी फोन केला तरी पण पोलिस यायला 10-15 मिनिटं लागली. आपल्या भागातील कार्यकर्ते असतील, त्यांनी त्या मुलीला, महिलेला आदराने शिकवलं पाहिजे, आदराने वागवलं पाहिजे. तर ते सुद्धा आता सांगायचं की तुम्ही विचार बदला. हे जे सरकार जे आहे, हे सरकार तुमच्यासाठी येणार नाही. तुमच्याकडून टॅक्स घेतं, तुमच्याकडून तर देश
स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाले, पण जे महिलांवरती अत्याचार होतात ते कमी नाही होते. तुम्ही न्यूजला बघता तर अत्याचार वाढत चाललेले. आणि हे जे नेते मंडळी जे तुमच्या मतदानासाठी किंवा ह्याच्यासाठी मांडत असतील, पण आजपर्यंत असा कडक कायदा नाही आलेला आणि त्याची अंमलबजावणी नाही झाली. तुम्ही जर कोर्टाचे निकाल बघताल की महिलांवरती अत्याचार झाले, अन्याय झाले आणि त्याचे निकालची टक्केवारी जर काढतात तर 30% फक्त निकाल लागलेले, 30%ना शिक्षा झाली, 70% पुरावे अभावी सुटलेले. तर याला कठोर कायदा झाला पाहिजे. आणि